नमस्कार. आज ना आपण भारताच्या अशा काही शहरांची सफर करणार आहोत ज्यांनी आपल्या कलेच्या आणि संस्कृतीच्या जोरावर जगावर आपली एक वेगळीच छाप पाडली आहे. चला तर मग बघूया युनेस्कोने गौरवलेली ही शहरं नेमकी कोणती आहेत. बरं, विचार करा, एखाद्या शहराची ओळख नेमकी कशामुळे होते? उंच उंच इमारतींमुळे की तिथल्या गजबजलेल्या रस्त्यांमुळे? मला वाटतं नाही. शहराचा खरा आत्मा, त्याची खरी ओळख दडलेली असते तिथल्या संगीतात, तिथल्या खाद्यसंस्कृतीत आणि कलेमध्ये, नाही का? आणि आज आपण बरोबर हेच जाणून घेणार आहोत. अगदी म्हणूनच आपण फक्त ती ऐतिहासिक स्मारकं किंवा म्युझियम्स नाही बघणार, तर त्या पलीकडे जाऊन शहरांना खरोखरच जिवंत ठेवणाऱ्या त्या सर्जनशीलतेबद्दल बोलणार आहोत. आणि त्यासाठी युनेस्कोने सुरू केलेला एक खास उपक्रम आहे, तो समजून घेऊया. तर हा उपक्रम आहे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क किंवा UCCN. आता हे काय आहे? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक असं ग्लोबल नेटवर्क आहे जिथे जगभरातली क्रिएटिव्ह शहरं एकत्र येतात, एकमेकांकडून नवीन गोष्टी शिकतात आणि आपल्या शहराचा विकास करतात. मस्त आहे ना? चला मग जरा अजून खोलात जाऊया. हे नेटवर्क नेमकं कसं काम करतं आणि याचा मुख्य उद्देश तरी काय आहे ते बघू. तर गोष्ट आहे 2004 सालची. तेव्हा या नेटवर्कची सुरुवात झाली आणि तेव्हापासून जगभरातली अनेक सर्जनशील शहरं याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत आणि त्यांनी स्वतःची एक ग्लोबल ओळख निर्माण केली आहे. आणि यात एक इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये का? युनेस्को सृजनशीलतेला अशा 7 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागते, जसं की क्राफ्ट्स आणि फोक आर्ट, म्युझिक, लिटरेचर, फिल्म्स आणि हो, आपलं सगळ्यांचं आवडतं गॅस्ट्रोनॉमी म्हणजे खाणंपिणं सुद्धा. आणि प्रत्येक शहराला यापैकी कुठल्या तरी एका कलेत माहीर असल्याबद्दल ही खास ओळख दिली जाते. मग आता वेळ झाली आहे आपल्या भारत दौऱ्याची. चला, आता भारताच्या या क्रिएटिव्ह शहरांची सफर करूया आणि बघूया या ग्लोबल यादीत आपली कोणकोणती शहरं आहेत. इथे बघा, ही टाईमलाईन खूप काही सांगून जाते. 2015 पासून भारताचा या नेटवर्कमधला सहभाग किती झपाट्याने वाढलाय हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जवळजवळ दर 2 वर्षांनी एक नवीन भारतीय शहर या यादीत आपलं नाव नोंदवतंय. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे भारताचा सांस्कृतिक वारसा आणि प्रभाव जगभरात कसा वाढत चाललाय. तर या प्रवासाची सुरुवात झाली 2015 मध्ये. पहिला नाव आलं जयपूरचं, जे आपल्या अद्भुत हस्तकलेसाठी ओळखलं जातं. त्याच वर्षी संगीताची नगरी वाराणसीनेही हा मान पटकावला. मग 2017 मध्ये चेन्नईने कर्नाटक संगीताचा झेंडा फडकावला. आणि 2019 मध्ये तर 2 शहरं आली. एक आपली सिटी ऑफ ड्रीम्स मुंबई सिनेमासाठी आणि दुसरं खवय्यांचं नंदनवन असलेलं हैदराबाद, तिथल्या जगप्रसिद्ध बिर्याणीसाठी. पण ही यादी इथेच थांबली नाही, ती वाढतच गेली. 2019 मध्ये साहित्याचं शहर म्हणून कोलकात्याचं नाव पुढे आलं. 2021 मध्ये काश्मीरच्या सुंदर कलाकुसरीसाठी श्रीनगरने आपलं नाव कोरलं. आणि अगदी लेटेस्ट म्हणजे 2023 मध्ये ग्वालियर संगीतासाठी आणि कोझिकोड साहित्यासाठी या यादीत दाखल झालं. आणि थांबा, पिक्चर अभी बाकी है, कारण 2025 मध्ये लखनौची नवाबी चौसुद्धा या यादीत सामील होणार आहे. बरं, आता यादी तर आपण बघितली. चला आता जरा झूम इन करूया आणि यापैकी काही शहरांच्या खास कलाप्रकारांवर एक नजर टाकूया. संगीताच्या बाबतीत बोलायचं तर या यादीत भारताला 2 रत्न मिळाली आहेत. एकीकडे आहे वाराणसी, बनारस घराण्याचं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जिथे श्वासाइतकं सहज आहे, तर दुसरीकडे आहे चेन्नई, जिथे डिसेंबर महिन्यात कर्नाटक संगीताचा एक वेगळाच उत्सव साजरा होतो. दोन्ही शहरांची संगीत परंपरा वेगळी, पण संगीताचा तो आत्मा तो मात्र एकच. आता जरा जिभेचे चोचले पुरवूया. एका बाजूला आहे हैदराबाद, जिथली मसालेदार बिर्याणी आणि हलीम जगप्रसिद्ध आहे. तर दुसऱ्या बाजूला आहे नवाबांचं शहर लखनौ, जिथले कबाब आणि अवधी पदार्थ जिभेवर अक्षरशः विरघळतात. म्हणजे दोन्ही शहरं खऱ्या अर्थानं खवयांसाठी स्वर्ग आहेत. आणि हस्तकलेच्या दुनियेत तर भारताची 2 शहरं अक्षरशः चमकतात. एक आहे जयपूर, जे आपल्या नाजूक ब्लू पॉटरी आणि ब्लॉक प्रिंटिंगसाठी ओळखलं जातं, आणि दुसरं आहे श्रीनगर, जिथल्या पश्मिना शाली आणि कागदावरची कलाकुसर, ज्याला पेपर माशे म्हणतात, त्याला जगात तोड नाही. ही फक्त कला नाहीये, हा पिढ्यानपिढ्या जपलेला एक अनमोल ठेवा आहे. पण ठीक आहे, यादीत नाव आलं, ओळख मिळाली, पण याने शहराला नेमका काय फायदा होतो? हे नेटवर्क इतकं महत्त्वाचं काय आहे? चला हे समजून घेऊया.
युनेस्कोचं एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे. ते म्हणतात की सर्जनशीलता हे शहराच्या विकासाचं इंजिन आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की कला आणि संस्कृती या फक्त मनोरंजनाच्या गोष्टी नाहीत, तर त्या शहराच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा तितक्याच आवश्यक आहेत. म्हणजे बघा, ह्या नेटवर्कचा भाग बनल्यामुळे शहराला ग्लोबल ओळख तर मिळतेच, पण त्यासोबतच पर्यटन वाढतं, स्थानिक कलाकारांना एक मोठं व्यासपीठ मिळतं आणि शहराची एक नवी सकारात्मक ओळख तयार होते, ज्यामुळे तिथल्या नागरिकांनाही आपल्या शहराचा अभिमान वाटतो. आणि एक महत्त्वाची सूचना, जे कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनी या विषयाकडे विशेष लक्ष द्यावं, कारण हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कसं ते सांगतो. जीएस पेपर 1 मधल्या आर्ट अँड कल्चरसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. प्रिलिम्समध्ये शहर आणि त्याचं क्षेत्र यावर जोड्या लावा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि मेन्समध्ये शहरी विकासात संस्कृतीची भूमिका किंवा कल्चरल डिप्लोमसी यावर मोठे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तयारी पक्की ठेवा. तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की कोणत्याही शहराचं भविष्य हे तिथल्या इमारती नाही, तर तिथली सर्जनशीलता घडवते. भारताची 10 शहरं या यादीत आहेत, पण हा प्रवास इथे थांबणार नाहीये. आता प्रश्न हा आहे की यानंतर भारताचं कोणतं शहर या जागतिक यादीत आपलं नाव कोरेल? काय वाटतं? जरा विचार करा.